पाहुयात पुढची बातमी। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे। मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आणि या प्रकरणामध्ये पोलिसांनी 3 आरोपींना आतापर्यंत अटक केली आहे। परंतु या घटनेमधील मुख्य सूत्रधाराला अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरती आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आज बीड जिल्ह्यामध्ये बंदही पुकारण्यात आलेला आहे। आणि बीड बंदच्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके आपल्या सोबत आहेत। गोविंद, नक्कीच मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जे काही पडसाद बीड जिल्ह्यामध्ये उमटत आहेत, म्हणजे केज आणि मसाजोग तर जवळपास 1 ते 1.5 दिवस बंद होतं, त्यानंतर आज पूर्ण बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे। खरं तर या प्रकरणामध्ये मूळ मागणी जी होती की जे संतोष देशमुख यांची हत्या करणारे लोक होते त्यांना तत्काळ अटक झाली पाहिजे आणि पोलिसांनी सुद्धा आतापर्यंत जवळपास 3 ताब्यात घेतलाय। मात्र या संदर्भातला जो काही रोष आहे नातेवाईकांचा, नागरिकांचा, तो मात्र कमी होताना पाहायला मिळत नाही। अगदी सोशल मीडियावरती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये संतोष देशमुख यांच्या संदर्भामध्ये समर्थनार्थ आपल्याला पोस्ट पाहायला मिळत आहेत। वेगवेगळे नेते हे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी जात आहेत आणि असं असताना आज संपूर्ण बीड जिल्हा बंदची हाक दिलेली आहे। संतोष देशमुख हा एक तरुण सरपंच बीड जिल्ह्यातला होता, ज्याची अगदी छोट्याशा कारणामुळे हत्या झाली आणि ती हत्या झाल्यानंतर जे काही संतप्त झालेले लोक आहेत त्याच्या प्रतिक्रिया आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतात आणि त्याचाच एक भाग आहे की आज या संदर्भाने बीड जिल्हा बंद असणार आहे। अगदी, त्यामुळे या बंदला नेमका कसा प्रतिसाद मिळतो हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद गोविंद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।